शिवसेनेच्या नेत्यांची माघार. दोन्ही शिवसेनेचे उमेदवार असलेल्या महेश साठे, रमेश बारसकर आणि धनंजय डिकोळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले आहोत, अशी माहिती उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या नेत्यांनी माध्यमाशी बोलताना दिली. काय नेमके कारण आहे? नेमकं कारण असायचं काय नाही, शेवटी शिवसैनिक आम्ही आहोत आणि जे आमचे पक्षप्रमुख मुख्य नेते जे काय आदेश देतील त्यापर्यंत त्या आदेशाचं पालन करणं हे आमचा धर्म आहे, आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी DCM सरांचा, आमच्या पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश त्या ठिकाणी 1-2 मिनिटांमध्ये येणार आहे आणि त्या आदेशानंतर ना आम्ही भूमिका स्पष्ट करणार आहोत. खरं तर महायुती म्हणून भाजपला जागा सुटलेली होती, मात्र आपण मित्र पक्षाच्या विरोधातच फॉर्म भरलेला होता, आता माघारी घेत आहे. नाही, काय आहे, शेवटी अर्ज भरला जातो, काही विषय असतात त्या ठिकाणी मित्रपक्षामध्ये, त्या ठिकाणी काही गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टीवरती विचारविनिमय आणि चर्चा होणं गरजेचं असतं. आज महाराष्ट्रावर त्या ठिकाणी प्रत्येक जणाला त्या ठिकाणी वाटतं की आम्ही येऊ शकतो, आमचं संख्याबळ आहे. आणि आज नाही म्हणलं तरी शिवसेनेचं संख्याबळ ही 110च्या आसपासचं आहे. त्याच्यामुळे इच्छुक असणं काही गैर असायचं कारण काही नैसर्गिक आहे. आणि नाशिकमध्ये देखील आमचे मित्रपक्ष, वडील बंधू, भाजप यांचं देखील काही लोकांना वाटत होतं की तिथं आपण निवडणूक लढावी आणि तिथं देखील आपण निवडून येतो. तशीच परिस्थिती आज सोलापूरमध्ये देखील आहे, साताऱ्यामध्ये आहे. तर आज आम्हाला सोलापूरमध्ये आम्हालाही वाटत होतं की आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे संख्याबळ असताना आपण त्या ठिकाणी आपण निवडून येतो आहे. म्हणून एक त्या ठिकाणी प्रक्रियेचा भाग प्रत्येकजण त्या ठिकाणी चर्चेचं, त्या ठिकाणी काही वेळेअभावी चर्चा काही कालखंडामध्ये अर्ज भरायच्या पहिलं पूर्ण होऊ शकल्या नाहीत. पण तो अर्ज भरल्यानंतर सर्व वरिष्ठ नेते मंडळी त्या ठिकाणी परिस्थितीनुसार महाराष्ट्रामधली त्या ठिकाणी चर्चा झाली. मग त्यावेळेस प्रत्येक जागेवरती त्या ठिकाणी काही अपेक्षा असलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जागा भरल्या. त्यावेळेस वरिष्ठांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना BJPचे आदेश दिले की बाबा आपण नाशिकमध्ये त्या ठिकाणी युतीचा धर्म पाळला पाहिजे. आज आमच्या नेतृत्वाने आम्हाला आदेश दिला की आपण सोलापूरमध्ये सुद्धा युतीचा धर्म पाळला पाहिजे. आणि नक्कीच मग शेवटी डिवायडेड अँड रूल त्या ठिकाणी कोणाला तरी फायदा होण्यापेक्षा ते काही घरातील त्या ठिकाणी मतभेद असतील, काय असतील, या सगळ्या गोष्टी चर्चेअंती त्या ठिकाणी आणि चर्चेची दारं त्या ठिकाणी खुली ठेवलेली होती. आणि आमचे काही म्हणणं असेल ते आम्ही आमचं म्हणणं मांडलं, त्यांनी त्या ठिकाणी जे योग्य आहे ते त्या ठिकाणी मान्य केलं आणि म्हणून त्या ठिकाणी एक चर्चा सकारात्मक झाल्या. काही कम्युनिकेशन जो काय आमच्यामध्ये स्थानिक लेवलला गॅप होता तो देखील गॅप या चर्चेअंती भरून निघाला. आणि वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करणं तर शेवटी हे क्रमप्राप्त होतं आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी माघार घेतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील जे नेतृत्व सांगेल त्या पद्धतीनंच त्या ठिकाणी मी पुढच्या काळामध्ये सन्मानाची वागणूक मिळेल पक्षाला? नक्की मिळेल. त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि शेवटी कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. शेवटी सगळं विश्वासाप्रमाणे. शेवटी आज दोन्ही नेत्यांच्या मध्ये एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या मध्ये चर्चा झाली. स्थानिक लेवलला म्हेत्रे साहेब असतील, पुढे गेले म्हेत्रे साहेब, म्हेत्रे साहेब आमचे पालक आहेत जिल्ह्यामध्ये. DCM सरांचं, एकनाथजी शिंदे साहेबांचा देखील पालकमंत्री चर्चा झाली आणि माझे आणि पालकमंत्री महोदय आणि म्हेत्रे साहेब यांची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी जो काही आमचा विचाराचा दुरावा होता तो त्या ठिकाणी पूर्ण संपलेला आहे. आणि त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण एक चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेशन गॅप न राहता आपण चांगल्या पद्धतीनं एकमेकांच्या संपर्कात राहून सर्व नगरपालिकेच्या प्रमुख लोकांना भेटून या निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला. काय कारण निवडणूक माघार घेण्याची? काय आता सर्व बोलता येणार नाही, माईक समोर बोलताय. मी निवडणूक माघार म्हणून मी अपक्ष भरला होता. पालकमंत्र्यांची भेट झाली काय, का बोलणं झालंय का, काही शब्द मिळाले का? पालकमंत्री असू द्या, सर्व पक्षातले माझे मित्रच आहेत, त्यामुळे भेटीगाठी होत असतात राजकारणात. राजकीय दबाव दबावाला मी माझे जिगर जीवलग मित्र ते शिवसैनिक आहेत पहिले. शिवसेने नगर माघार घेणार नाही म्हणून नाही म्हणलं, मी अंदाज घेणार आहे. लोकांची निवडणूक
विनोद होणे अशी अपेक्षा आहे. डिकोळे साहेब, ही निवडणूक बिनविरोधाची माहिती आहे. आणखी कोण कोण त्याची काय कल्पना नाही. विरोधी गटात सुद्धा काय जे त्या सगळ्यांनी स्वतःहून भरले, त्यांची कोणाची चर्चा नाही. प्रत्येक जण आपापल्या स्वतःसाठी प्रयत्न करतो. काल वेळापूरमध्ये सुद्धा बैठक झाली होती. नाही, आपण आम्ही त्या बैठकीला उपस्थित होतो. नव्हतो. मी काही माहिती मुंबईत होतो काल. मी सर्व प्रमुख नेत्यांना भेटून आलो. काल जिल्ह्यातील सर्व नेत्यांना भेटलो. काल अकलूजमध्ये खासदार साहेब भेटलो, जानकर साहेब भेटलो. बैठक वगैरे तसा काय प्रकार नव्हता. पण मग काय त्यांनी काय सांगितलं, माघार घ्या असं सांगितलं? नाही, या चर्चेत एक उमेदवार निघाला अशा पद्धतीने. पण आपली स्वतःची मानसिकता लढवण्यासाठी जे काही संख्याबळ असेल, हो, 2-3 दिवसात जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांशी सर्वांना विचारात घेऊन निवडणुकीतून माघार घेण्याचं ठरवलं. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.